एक वाक्यात सांगायचं तर उज्ज्वल भविष्याची नांदी या वर्षात तुम्हाला होईल. म्हणजे काय आहे की कोणताही नवीन व्यवसाय असो किंवा स्टार्टअप असो, सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळवणं असो, कुंभ राशीसाठी हे वर्ष अतिशय उज्ज्वल दिसत आहे. व्यावसायिक जीवनामध्ये असंख्य संधींसह मोठी वाढ होईल. त्याचप्रमाणे करिअरच्या वाढीत देखील मदत होईल. आपल्या मेहनतीला यशस्वी परिणाम प्राप्त होतील आणि बहुराष्ट्रीय कंपन्या परिपूर्ण नोकऱ्या देऊ शकतील. वर्षाच्या सुरुवातीला खास करून नफ्याच्या घराकडे आपल्याकडे बघितलं जात आहे. आपल्या नोकरीच्या यशाची शक्यता ही सुधारली जाईल यात शंकाच नाही. त्याचप्रमाणे आपल्या लग्नस्थानावरच्या राहू आपल्याला विविध क्रियाकलापांमध्ये व्यस्त ठेवू शकतो. जरी हे कठीण असल्याचं सिद्ध झालं असलं तरी तुमची उत्सुकता तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकेल. नवीन उपायांमुळे करिअरमध्ये वाढ होईल आणि नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ अत्यंत अनुकूल आहे. योजना हुशारीने अंमलात आणली तर विशेषतः शेअर बाजारासह गुंतवणूक आणि भागीदारीमध्ये यश मिळेल. त्याचप्रमाणे जून महिन्यानंतर नोकरी शोधणाऱ्यांसाठी पदोन्नती, बदल्या किंवा नवीन नोकरीच्या भूमिका दिसू शकतात. तरी सुद्धा वाढती स्पर्धा, अतिरिक्त प्रयत्नांची आवश्यकता, ताणतणाव वाढू शकतो. परंतु योग्य व्यवस्थापनाने यश शक्य आहे. वर्षाच्या शेवटी विशेषतः ऑक्टोबर महिन्यानंतर व्यवसाय भागीदारीची शक्यता निर्माण होईल. सहयोग साधकांसाठी हा सर्वोत्तम कालावधी असेल आणि म्हणून भागीदारीमध्ये काही गैरसमज निर्माण करू शकतात. म्हणूनच सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. व्यावसायिक दृष्ट्या मानसिक समस्या उद्भवू शकतात आणि गोंधळ आणि तणाव निर्माण होऊ शकेल. ज्या योगे आपल्या कार्यक्षमतेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकेल. ध्यान आणि विश्रांती तंत्राचा सराव करून संतुलन राखणं मात्र योग्य ठरेल. आर्थिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर 2026 हे आव्हानं आणि फायद्यांचं संयोजन आहे. काही वेळेला दबाव येत असला तरी दीर्घकालीन नफा सूचित केला जातो. वर्षाच्या सुरुवातीला उत्पन्नाचे स्रोत वाढतील आणि व्यवसायाची भरभराट होईल. स्वयंरोजगार करणाऱ्या व्यक्तींसाठी पूर्वीच्या गुंतवणुकीतून उच्च नफा आणि परतावा मिळू शकतो. तुमचा